हिवाळ्यात बाजारात हिरवीगार टवटवीत पालकाची भाजी भरपूर प्रमाणात येते आणि तुम्ही सुकी पातळ तीच भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर ही लसूणी पालक एकदा नक्की ट्राय करा. कमीत कमी साहित्यात अगदी मराठवाडा किचन स्टाईल ही तुमची भाजी तयार होईल. ही भाजी फुलके, नान, तंदूर, वरण भात किंवा मग गरमागरम ज्वारीची भाकरीसोबत खूप छान लागते खाण्यासाठी. भाजी बनवल्यानंतर मात्र टेस्टी झालेली आहे का ते आपल्या मराठवाडा किचनला सांगायला विसरू नका. तर चला मग आता वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता लसूणी पालक बनवण्यासाठी इथं स्वच्छ धुवून एक जुडी मी पालक बारीक अगदी कट करून घेतलेला आहे. चिरण्यापूर्वीच मिठाच्या पाण्यानं 1-2 स्वच्छ धुवून करून घ्या. इथं बघा, आता आपल्याला सुरुवातीला चिरलेल्या भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. 2 चमचे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये भरपूर आपण असा लसण 10-12 पाकळ्या टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित आपला लसण परतल्यानंतर बारीक जे चिरून घेतलेला पालक होता तो यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे. मंद आचेवर हा आपल्याला पालक परतून घ्यायचा आहे. या पद्धतीनं लसूणी पालक तुम्ही नक्की ट्राय करा. न खाणारे सुद्धा अगदी आवडीनं हा लसूणी पालक खातील. एवढी याची भन्नाट टेस्टी खमंग अशी चव निर्माण होते. कोणताही पदार्थ बनवत असताना तो पदार्थ जर आपण काहीतरी नवीन पद्धतीनं ट्राय केला तर नक्कीच त्याची चव पण बदलते आणि सगळ्यांना आवडतो सुद्धा. आता व्यवस्थित हा पालक आपण परतून घेतलेला आहे. यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी एका डिशमध्ये या पद्धतीनं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. आता या साहित्याचं आपण अगदी बारीक असं वाटण बनवून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं वाटण टाकून घेतल्यानंतर एक अर्धी छोटी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्सरला याची बारीक अशी आपण वाटण बनवून घेतलेलं आहे. हे वाटण बनवत असताना अगदी बारीकसर असं बनवा. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी इथं मी एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जिरी मोहरीची इथं मी याला फोडणी देऊन घेतलेली आहे. यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा हा अगदी बारीक चिरून घ्या. हा कांदा आता आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतत आल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो. कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा आपल्याला मंद आचेवर अगदी मऊसूतपणे कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. या पद्धतीनं नक्की तुम्ही लसूणी पालक ट्राय करून बघा. ही पालक बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे व्यवस्थित असा टोमॅटो परतला जातो आणि मऊसूत पण बनतो. जे आता हिरवं वाटण आपण बनवून घेतलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता या वाटणामध्ये सगळं साहित्य आपण इथं कच्चं वापरलं होतं. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला हे वाटण एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. हे वाटण परतत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा. त्यामुळे भाजी अगदी टेस्टी लागेल आणि आपलं म्हणजे जे वाटण आहे ते सुद्धा व्यवस्थित परतलं जाईल. आता यामध्ये मसाले टाकून घेतोय. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा सुहाणा मसाला आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. मसाले यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे अजिबात मसाले खाली म्हणजे करपले जाणार नाहीत परतत असताना. परत एकदा चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो परतून घेतला होता तो पालक. तर सुरुवातीला ही आपण
कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता चवीनुसारच यामध्ये आपल्याला मीठ टाकून घेतलेलं आहे। पालक यामध्ये टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तर इथे बघा, आता यामध्ये 1 वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे, तर इथे गरम पाणी यामध्ये टाकून घ्या। कोणत्याही भाज्या बनवत असताना ते नेहमी मंद आचेवर जे त्याचं सारण किंवा वाटण असतं ते परतून घ्यायचं, त्यामुळे त्या भाजीची चव वाढते। आता यावरती आपण एक झाकणी ठेवून घेतलेली आहे आणि त्याला हलकीशी आपण एक वाफ घेतलेली आहे। त्यामध्ये दिलेला आहे बेडगी मिरचीचा आणि हिंगाचा तडका, त्यामुळे भाजीची चव तर नक्कीच वाढणार आहे। भरपूर अशी वरून टाकून घेतलेली आहे कोथिंबीर आणि गॅस बंद केलेला आहे आणि वरती आपण परत एकदा ही भाजी झाकून ठेवलेली आहे, म्हणजे कोथिंबीरीचा किंवा जो आपण तडका दिला होता त्याचा फ्लेवर भाजीला मस्त असा बसतो आणि भाजी टेस्टी बनते। तर या पद्धतीनं तुम्ही सुद्धा भाजी नक्की ट्राय करा। तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी याचा आस्वाद घेऊ शकताय। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन पारंपरिक आणि हटके रेसिपी घेऊन।